गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या ब्लॉगची सुरुवात आहे सुंदरशा फुलापासून. तर हे आमच्या अंगणातील झेंडूचे फुलं आहेत. छान असे फुलं आले दिवाळी करता. आणि हे बघू शकता तुम्ही, आज आहे दीपावली पाडवा. तर तुम्हा सर्वांना दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गावातील सकाळचे वातावरण एकदम फ्रेश असते. बघू शकता तुम्ही, फ्रेश अशी हवा आहे आणि कुठल्याही प्रकारचा आवाज नाही त्याचे. आता मी गोट्यात आलेली आहे आणि इथं आमची गाय असते. तर तुम्ही बघू शकता. का ग आपल्या हंबूचं नाव काय? लाय भाजा लागतात. काय काय केलं? हे केलं मसोबा, मसोबा, घरकुल. घरकुल. हां, आता काय राहिलं? तुळशी बिंद्राबन. थांब, तुळशी बिंद्राबन थांब. अबे मुया गेल्या रे. पैशू आजीला विचार ना, कोण कोण आहे त्याच्यात घरकुलमध्ये? घरकुल मध्ये हे पाय, खलबत्ता आहे, हुंडा चुऱ्याचा कोपर आहे, हां. पैपाट आहे, ह्यासा तीन 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 पांडव, चूल, ही चुलीतली चूल. हा हे जात. हां. तर दिवाळीच्या चौथ्या दिवशी पाडव्याला जे काही शेतकरी आहेत ते असे शेणाचे मसोबा करतात. आणि हे सर्व खेड्यातच पाहायला मिळते. शहरात कोणीच काही करत नाही, कारण तिथं शेण पण अवेलेबल नसते आणि इंटरेस्ट पण नसतो. तुम्ही बघू शकता इथे आता आमच्या आई मसोबा करत आहे. प्रत्येकाच्या घरी असे मसोबा तयार करतात आणि झाल्यावर सर्व आपण बघूच. आणखी हा दिवा पण करतात. गाई नाही वा ते असं आहे. खेळत थांबा म्हणा. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी वाळी. गाई कोणाच्या? लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा? कोणाचा? देवाचा. घर छत्रगुण आले त्याच्या सगळे. गर्दनी रास करो. आजीला काय करत आहे? सारे शिव अबे शिव काहून रे असा करता रे? टेटरपणा. टेटरपणाच आहे. गार्डन बघू शकता तुम्ही. काय काय आहे आई? काय काय आहे तुमच्या गार्डन मध्ये? घरात हे निंबू, कढीपत्त्याचं झाड. आणखी ते हेटेच्या झाडाचं फुलायचं. हो. हेट्याचं फूल. हां. जांभूळीचं झाड. जांभूळ कोणते? हे जांभुळी. शेवक्याचं झाड. झेंडूचं झाड. चंबक सूर्याची बेसन भाजी. ह्याचे पानं घेऊन जातो तोडून. हो ना. बेसन आहे की नाही, बेसनात भिजून मस्त वाफीवर मस्त भाजी लागते. हे हो, त्याला एवढाले गाठी. हे बघा तुम्ही बघू शकता की इथे मसोबा केला आणि त्यांची पूजा केली. ए रे शिव, बाप्पा काय करतात? जे करतात आता. शिव पापा जे असं करा लागते. बाबाला येते हे करतात. तुला येते का दिवा? फॅन केला मग. काय पाहिजे तुझ्या बर्थडेला? आज पाडव्याची स्पेशल रांगोळी आमच्या दीदीने काढली.
तुम्ही बघू शकता किती छान असे काढत आहे ते. नंतर संध्याकाळी आम्ही छान लक्ष्मीची आरती केली आणि शिवने सर्वांना प्रसाद वाटला. नंतर फॅमिली थोडासा टाईम स्पेंड केला. अशा प्रकारे आजचा ब्लॉग मला कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.